Hello everyone. So after the 1 week vacations of Diwali, we have started with our new units from pharmaceutical chemistry subject, that is diuretics. Okay, if you see the diuretics, if you see the name, okay, diuretics. What is the meaning of diuretics? This uretics word indicated it is related to urinary system or it is related to kidney. Okay, this uretic word is indicated by it is related to kidney or it is related to our urinary systems. Okay, so basically this diuretics means what? The substance or any chemical agent or in the sense any drugs, okay, which increase our urine output. असे सबस्टन्स किंवा असा केमिकल एजंट किंवा असा एखादा ड्रग की जो काय करतो युरिन आउटपुट काय करतो इन्क्रीज करतो. आता असे डायुरेटिक्स देण्याची गरज का लागते तर पर्टिक्युलरली तुम्ही पेशंट आतापर्यंत तुमच्या आजूबाजूला बघितलं असाल की किडनी फेल्युअर पेशंट्स असतात. ओके, काही वेळेला डायबेटिक्स इनिशियल स्टेजला होतो आणि त्याच्यानंतर ते किडनी फेल्युअरमध्ये जातात किंवा किडनीचा कॅन्सर असेल किंवा नेफ्रॉनमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर अशा वेळी काय होतं किडनीचं फिल्ट्रेशनला काय होतं प्रॉब्लेम्स येतो. ओके, आणि अशा किडनीच्या फिल्ट्रेशन प्रॉब्लेममुळं युरिन बॉडीच्या बाहेर जात नाही. ओके, आणि युरिन जर बॉडीच्या बाहेर गेलं नाही तर युरिनमध्ये काय काय असतं आपण गेल्या वेळेला HAP मध्ये बघितलं आहे तर काय असतं बॉडीमधली काही टॉक्झिन्स असतात, मेटाबोलाइट्स असतात. बॉडी फ्लुइड मेंटेन करायचं काम कोण करतं किडनी करतं, फिल्ट्रेशनचं काम करतं. ओके, काही आयन्स असतात इसेन्शियल आयन्स, ते इसेन्शियल आयन्सला रिॲब्सॉर्प्शन करण्याचं काम किडनी करते. काही नको असलेली आयन्स असतात किंवा नको असलेल्या गोष्टी असतात त्या वाया युरिन बॉडीमधून बाहेर टाकल्या जाणं गरजेचं असतं आणि या जर युरिन द्वारे बॉडीमधून बाहेर टाकल्या गेल्या नाही तर बॉडीचा बॉडी फ्लुइड बॅलन्स जो आहे तो काय होतो इम्बॅलन्स होतो, तो बॅलन्स राहत नाही आणि त्याच्यामुळे आपण बघितलं होतं की एडिमा होऊ शकतो, पायाला सूज वगैरे येऊ शकते. सो असं हे युरिन बॉडीच्या बाहेर जाणं गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर ते युरिन आउटपुट वाढवण्यासाठी ते युरिन आउटपुट इन्क्रीज करण्यासाठी काय दिलं जातं डाययुरेटिक्स हे ड्रग्स काय केले जातात दिले जातात. सो डाययुरेटिक्स इट इज द एनी केमिकल एजंट एनी सबस्टन्स और ड्रग विच आर गिवन टू इन्क्रीज द युरिन आउटपुट. दिस इज द बेसिक डेफिनेशन्स फॉर द डाययुरेटिक्स. ओके, सो ते आहे डाययुरेटिक्स. याच्यानंतर आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत डाययुरेटिक्स म्हणजे काय. ओके, so do you understand what is mean by diuretics? Okay, so diuretics it is a term related to our kidney actually. Okay, किडनीशी रिलेटेड जी टर्म आहे त्याच्यासाठी हा डायुरेटिक्स काय केला जातो यूज केला जातो. ओके, so diuretics it is the any substance or chemical agent which are given to increase the urine output. Okay, so diuretic drugs that increase the rate of urine formations ते काय करतात किडनी फेल्युअर असल्यामुळे फिल्ट्रेशन ॲब्सॉर्प्शन सिक्रिशन हे काम थांबतं बॉडीमधलं. सो हे डायुरेटिक्स काय करतात युरिनचा फॉर्मेशन होण्याचा जो रेट आहे तो इथे काय करतात इन्क्रीज करतात. ओके, द प्रायमरी ॲक्शन्स ऑफ मोस्ट ऑफ डायुरेटिक्स इज द डायरेक्ट inhibitions of Na plus that is sodium reabsorption which increase excretion at one or more four major sites of along the nephron. ओके, डायुरेटिक्सची प्रायमरी ॲक्शन काय आहे प्राथमिक क्रिया काय आहे त्याची तर ते काय करतात सोडियमचं रिॲब्सॉर्प्शन काय करतात थांबवतात आणि जर सोडियमचं बॉडीमधले रिॲब्सॉर्प्शन थांबलं की युरिनचं एक्सक्रेशन काय होतं वाढतं. आणि हे सोडियमचं रिॲब्सॉर्प्शन कशा प्रकारे थांबवतात तर ज्या नेफ्रॉनच्या जे साईट्स आहेत ओके PCT प्रॉक्सिमल कन्व्युलेटेड ट्युब्युल असेल, डिस्टल कन्व्युलेटेड ट्युब्युल असेल, DCT लूप ऑफ हेनले आहे. ओके, या ज्या साईट आहेत त्याच्यापैकी एका साईटवर कुठेतरी पर्टिक्युलर डायुरेटिक्सची कॅरेक्टरिस्टिक असते. काही डायुरेटिक जे आहेत ती काय होतात PCT वर जाऊन ऍक्ट होतात म्हणजे प्रॉक्सिमल कन्व्युलेटेड ट्युब्युल असतील तिथे, काही DCT वर जाऊन ऍक्ट होतात, काही लूप ऑफ हेनलेवर जाऊन ऍक्ट होतात. ओके, सो त्यानुसार ते काय करतात ऍक्ट होतात आणि पर्टिक्युलरली बेसिकली त्यांची प्रायमरी ॲक्शन काय आहे तर सोडियम आयनचं रिॲब्सॉर्प्शन जे आहे बॉडीमध्ये किडनी करतं ते काय करणं थांबवणं आणि सोडियमचं रिॲब्सॉर्प्शन थांबलं की बॉडीचं युरिन सिक्रेशन काय होतं वाढतं. देन डायुरेटिक रिड्यूस एक्स्ट्रा सेल्युलर
fluid volume, that is decrease in edema by decreasing total body NaCl content, that is sodium chloride content. डायुरेटिक्स काय करतात, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड जे आहे बॉडीमध्ये दोन प्रकारचे फ्लुइड असतात, ॲक्च्युली तीन प्रकारचे फ्लुइड असतात. इंट्रा सेल्युलर सेलच्या आतमध्ये, एक्स्ट्रा सेल्युलर सेलच्या बाहेर म्हणजे बॉडीमध्ये जे सर्क्युलेट होत असतात ते, आणि इंटरस्टेशियल फ्लुइड म्हणजे सेलच्या मध्ये दोन सेल असते त्या दोन सेलच्या मधलं फ्लुइड ते म्हणजे इंटरस्टेशियल फ्लुइड. पण डायुरेटिक्स काय करतात की जे बॉडीमध्ये जे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड असतं सेलच्या बाहेरचं त्याचा व्हॉल्यूम काय करतात, डिक्रीज करतात. त्याच्यामुळं काय होतं, हे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड युरिनद्वारे बॉडीमधून बाहेर टाकलं जातं आणि त्याच्यामुळे बॉडी फ्लुइड बॅलन्स मेंटेन राहतो. आणि हे जर एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड युरिनद्वारे बॉडीमधून बाहेर फेकलं गेलं नाही तर काय होतं, ओडिमा होऊ शकतं, एडिमा होऊ शकतं, म्हणजे पायाला वगैरे स्वेलिंग येते बघा त्या प्रकारचं. सो हे काय करतात, डायुरेटिक्स टू एडिमा डिक्रीज करण्याचं काम करतात. देन किडनी आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सक्रेशन ऑफ वॉटर, इलेक्ट्रोलाइट्स, सर्टन नॉन इलेक्ट्रोलाइट फ्रॉम बॉडी. किडनी काय करते, एक्सक्रिशनचं काम करते. मग त्याच्यामध्ये वॉटर एक्सक्रिशन असेल, काही बॉडीला नको असलेली इलेक्ट्रोलाइट असतील, नको असलेली नॉन इलेक्ट्रोलाइट्स असतील, ती बॉडीमधून बाहेर टाकण्याचं काम कोण करते, किडनी करते. द बॅलन्स बिटवीन नॉर्मल कंपोजिशन ऑफ ब्लड, बॉडी फ्लुइड अँड ॲसिड बेस इज मेंटेन बाय किडनी. मेजर फंक्शन्स काय आहेत किडनीचे, तर जो ब्लडचं कॉम्पोजिशन आहे ओके बॉडीमधलं ब्लड हे ऑलमोस्ट 70% कशापासून बनलेलं असतं, वॉटरपासून बनलेलं असतं. सो बॉडीमध्ये वॉटरचं कंपोजिशन जर बॅलन्स राहिलं तर ब्लडचं सुद्धा कॉम्पोजिशन बॅलन्स राहील, बॉडी फ्लुइडचं कॉम्पोजिशन बॅलन्स राहील. आणि जर इलेक्ट्रोलाइट्स, आयन्स, वॉटर आणि इतर फ्लुइड जे आहेत त्यांचं बॅलन्स व्यवस्थित राहिलं तर ॲसिड बेस बॉडीचा जो बॅलन्स आहे तो सुद्धा मेंटेन राहील. आणि ही सगळी फंक्शन कोण करत असतं, तर किडनी ही सगळी फंक्शन काय करत असते, परफॉर्म करत असते. ओके, ॲसिड बेस बॅलन्स आपण फर्स्ट इयर फार्मास्युटिकल केमिस्ट्री 1 मध्ये बघितलेला आहे. जर ॲसिड बेस बॅलन्स डिस्टर्ब झाला तर मेटाबॉलिक ॲसिडोसिस होतो, अल्कलोसिस होतो. ओके, देन ड्रग्स आर नेसेसरी टू प्रमोट एक्सक्रिशन ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट्स फ्रॉम बॉडी थ्रू किडनी. सच ड्रग्ज आर कॉल्ड ॲज डाययुरेटिक्स. ओके, असे ड्रग की जे कशासाठी गरजेचे असतात, प्रमोट करणं एक्सक्रिशन ऑफ वॉटर, वॉटरचं एक्सक्रिशन प्रमोट करतात, त्याचबरोबर इलेक्ट्रोलाइट बॉडीमधून बाहेर टाकतात, कशा थ्रू, किडनी थ्रू. अशा ड्रग्जला काय म्हटलं जातं, डाययुरेटिक्स म्हटलं जातं. ओके, सो डाययुरेटिक्स ड्रग्स आर नेसेसरी to promote the excretion of water and electrolytes from the body through kidney. Such drugs are called as diuretics. Okay, then in this introduction part we see that primary action of diuretics is occur by one or more 4 major sites of nephron. नेफ्रॉनच्या 4 मेजर साईट वरती ते काय होतात, ऍक्ट होतात. मग अशा नेफ्रॉनच्या 4 मेजर साईट कोणत्या आहेत की ज्या रिॲब्सॉर्प्शन साठी रिस्पॉन्सिबल असतात. एखाद्या आयनचं रिॲब्सॉर्प्शन करण्यासाठी नेफ्रॉनच्या 4 मेजर साईट आहेत. कोणत्या, तर त्यातली पहिली साईट आहे ती म्हणजे PCT, ज्याला म्हटलं जातं प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्युल्स, PCT. ओके, देन सेकंड साईट आहे ती असेंडिंग लूप ऑफ हेनले. Okay, then third one is the DCT, which is called as distal convoluted tubules, and last site is the late distal ट्यूब्यूल अँड कलेक्टिंग डक्ट. ह्या ज्या 4 मेजर साईट आहेत की ज्याच्यामधून सोडियमचं रिॲब्सॉर्प्शन होतं, सोडियम असेल किंवा इतर कोणते आयन्स असतील त्यांचं काय होतं, रिॲब्सॉर्प्शन होतं. आणि रिॲब्सॉर्प्शन एखाद्या आयनचं वाढायला लागलं की तुमचं युरिन आउटपुट जे आहे ते काय होतं, डिक्रीज होतं, तुम्हाला युरिन कमी होतं. आणि त्याच्यामुळे हे रिॲब्सॉर्प्शन थांबवण्याचं काम कोण करतात, डायुरेटिक्स करतात. आणि ते रिॲब्सॉर्प्शन कसं थांबवतात, तर या 4 साईटवरती ते काय होतात, ॲक्ट होतात. PCT प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्युल्स, असेंडिंग लूप ऑफ हेनले, डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्युल अँड लेट डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्युल्स ऑन कलेक्टिंग डक्ट. सो दिस इज द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ द नेफ्रॉन. हा काय आहे, नेफ्रॉनचं हे सगळं काय आहे, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. नेफ्रॉनची डायग्राम आहे पूर्ण, विच आय हॅव सर्कल बाय येलो कलर. इट इज द नेफ्रॉन. ओके, सो नेफ्रॉन देर इज ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन युनिट. ओके, GFR, which is very very important for filtration, glomerular filtration rate. Efferent arteriole, PCT. Here the PCT, इथे काय आहे, हा PCT आहे बघा, इथे दाखवलाय हा काय आहे, PCT आहे. कुठे आहे तो, इथे आहे. हा कोण आहे, PCT आहे. प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्युल्स, हा कोण आहे, PCT. ओके, सो दिस इज PCT. देन वेअर इज द
DCT. DCT कुठे आहे बघा, ओके. सो 4 मेजर साइट. दिस वन इज द PCT. हा पार्ट कोणता आहे, PCT आहे. ओके. DCT कुठे आहे, हा आहे डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, DCT. ओके. हे नेफ्रॉनचे पार्ट आहेत. त्याच्यानंतर कोणता आहे, असेंडिंग लूप ऑफ हेनले और असेंडिंग लिंब ऑफ हेनले, असेंडिंग अँड डिसेंडिंग. these are the descending one and these are the ascending one. So ascending and descending loop of Henle. Then late distal tubules and collecting duct. So this is the collecting duct. Okay, so this is collecting duct. Okay, so these are the major part of the nephron which are responsible for the absorption of ions. Okay, then what are the clinical uses for diuretics? Diuretics clinical uses काय आहेत किंवा diuretics कशासाठी यूज केले जातात, मेजर असं रिझन काय की ज्यांच्यासाठी diuretics यूज केलं जातं. सो फर्स्ट वन इज द diuretics आर व्हॅल्युएबल इन ट्रीटमेंट ऑफ ओडिमॅटस कंडिशन्स असोसिएटेड विथ व्हेरियस डिसीज. ओके. ओडिमा जो आहे म्हणजे बॉडी फ्लुइड वाढल्यामुळं तिथे काय होतं, स्वेलिंग होतं एखाद्या पार्टला. सो त्या कंडिशनला आपण काय करू शकतो, डायुरेटिक्स यूज करू शकतो ओडिमॅटस कंडिशन्सला. ओके. मग ओडिमॅटस कंडिशन फक्त किडनीमध्येच होते नाही तर व्हेरियस कंडिशनमध्ये ती होऊ शकते. ओके. देन सेकंड, दे आर यूज इन ट्रीटमेंट ऑफ कंजेक्टिव्ह हार्ट फेल्युअर. ओके. कुठे कुठे यूज केले जातात त्यांना, तर कंजेक्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये त्यांना आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. देन पल्मोनरी एडिमा, देन इन हायपरटेन्शन. ओके. किडनी चं जे रेनिन नावाचं एन्झाईम आहे ते काय करतं, तर आपला ब्लड प्रेशर काय करतं, मॅनेज करतं. सो ते ह्या ज्या काही कंडिशन आहेत, कंजेक्टिव्ह हार्ट फेल्युअर असेल, पल्मोनरी एडिमा असेल आणि हायपरटेन्शन असेल, ब्लड प्रेशर इन्क्रीज होणं, सो याच्यामध्ये सुद्धा आपण डायुरेटिक्सचा यूज करू शकतो या कंडिशनला. देन दे आर ऑल्सो युजफुल इन ट्रीटमेंट ऑफ ड्रग ओव्हरडोसेज. ओके. ड्रग ओव्हरडोस जो आहे, ओके, ड्रग ओव्हरडोस जो आहे, एखादा ड्रग चुकून जर अति प्रमाणात घेतला गेलेला असेल किंवा ड्रग पॉयझनिंग झालं असेल, ओके, सो त्या कंडिशनला, ते पॉयझनिंग कंडिशनला किंवा ओव्हरडोस झाला असेल, सो त्याच्यामुळे होणारे साईड इफेक्ट असतील किंवा काही वाईट परिणाम असेल, सो ते ओव्हरकम करण्यासाठी काय करावं लागतं, तो जो ड्रग्स आहे, आपण जे ड्रग्स घेतो, कोणताही ड्रग जो आपण घेतो किंवा केमिकल सबस्टन्स घेतो, तो कंपल्सरी किडनीद्वारे काय केला जातो, बाहेर टाकला जातो. सो जे ड्रग्सचं जे पॉयझनिंग आहे किंवा ओव्हरडोस आहे तो रिड्यूस करण्यासाठी आपण काय करू शकतो, या डायुरेटिक्सला काय करू शकतो, यूज करू शकतो. सो दीज आर सम क्लिनिकल युजेस ऑफ डायुरेटिक्स. हे काय आहेत, डायुरेटिक्सचे क्लिनिकल युजेस आहेत की बेसिकली कशासाठी, कोणत्या कारणासाठी, कोणत्या गोष्टीसाठी डायुरेटिक्स काय केले जातात, यूज केले जातात. ओके. द नेक्स्ट, actual what is the meaning of diuretics or the official definition of diuretics. actual definition काय आहे डायुरेटिक्सची ती आपण बघणार आहोत. पहिली आपण डेफिनेशन रीड करूया. सो डिफाईन डायुरेटिक्स, एक्झामला कंपल्सरी क्वेश्चन येतो, डिफाईन अँड क्लासिफाय डायुरेटिक्स. ओके. सो डेफिनेशन ऑफ डायुरेटिक्स, डायुरेटिक्स आर द ड्रग्स which increase the rate of formation and excretion of urine through kidneys. They increase the excretion of sodium ion and other ion along with water by decreasing its reabsorption or osmotic action or by antagonizing the action of aldosterone. Aldosterone, it is actually anti-diuretics hormones. Okay. So let's see the definition in detail. So what is mean by डायुरेटिक्स. डायुरेटिक्स काय आहेत, these are the drugs. हे असे ड्रग्स आहेत, ते काय करतात, विच इनक्रीज, ते काय करतात, इनक्रीज करतात काय, द रेट ऑफ फॉर्मेशन रेट आणि रेट ऑफ एक्सक्रिशन, फॉर्म होण्याचा रेट आणि एक्सक्रीट होण्याचा रेट, कोणाचा, युरिनचा, कशा थ्रू द किडनी. सो असे ड्रग की जे काय करतात, रेट ऑफ फॉर्मेशन, युरिनचा रेट ऑफ फॉर्मेशन, युरिन तयार होण्याचा रेट आणि त्याचबरोबर युरिन बॉडीच्या बाहेर टाकला जाण्याचा जो रेट आहे ते काय करतात, ते इनक्रीज करतात, कोणा थ्रू, किडनी थ्रू. अशा ड्रग्सना काय म्हटलं जातं, डायुरेटिक्स म्हटलं जातं. आणि कशा प्रकारे करतात, सो दे इनक्रीज द एक्सक्रिशन, ते काय करतात, एक्सक्रिशन इनक्रीज करतात, कोणाचं, दे इनक्रीज एक्सक्रिशन, कोणाचं,
सोडियम आयन, ऑफ सोडियम आयन अँड अदर आयन, आणि बाकीचे काही अदर आयन्स आहेत ते विथ वॉटरच्या साह्याने बाय डिक्रीजिंग इट्स रिॲब्सॉर्प्शन, ते सोडियम आयन आणि बाकीच्या आयनचं एक्सक्रिशन इन्क्रीज करतात विथ द हेल्प ऑफ वॉटर बाय इनिबिटिंग इट्स रिॲब्सॉर्प्शन, त्यांचं रिॲब्सॉर्प्शन थांबवतात किंवा ऑस्मोटिक ॲक्शन्स करून. वॉटरचं प्रमाण वाढलं की काय होणार, बॉडी फ्लुइडचं प्रमाण कमी होणार, वॉटरचं वाढणार. सो बॉडी काय करणार, वॉटरला बॉडीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करणार, आणि त्याच वेळी काय होणार, वॉटर बरोबर ऑस्मोटिक ॲक्शनने काय जाणार, ते अदर आयन जे आहेत ते सोडियम किंवा अदर आयन ते बॉडीच्या बाहेर टाकले जाणार. किंवा ते काय करतात, एक हार्मोन आहे अल्डोस्टेरॉन नावाचं, त्याचं अँटागोनायझिंग करतात. म्हणजे अँटागोनिस्ट करणं म्हणजे काय, आपण बघितलं कोलिनर्जिक अँटागोनिस्ट, ॲड्रिनर्जिक अँटागोनिस्ट, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. अँटागोनाइज करणं म्हणजे काय, ती ॲक्शन एखाद्या हार्मोनची, रिसेप्टरची काय करणं, इनिबिट करणं, थांबवणं तात्पुरत्या काळासाठी. सो हे जे डायुरेटिक्स आहेत ते काय करतात, अल्डोस्टेरॉन नावाचं जे हार्मोन आहे त्याची ॲक्शन काय करतात, इनिबिट करतात किंवा त्या हार्मोनला काय करतात, अँटागोनाइज करतात. आता अल्डोस्टेरॉन काय करतं, तर अल्डोस्टेरॉन इज ॲक्च्युली अँटी डायुरेटिक्स हार्मोन. अल्डोस्टेरॉन हे काय आहे, दिस अल्डोस्टेरॉन इज अँटी डायुरेटिक्स हार्मोन. So what is mean by this anti-diuretics? Anti-diuretics means what? Which inhibit the युरिन एक्सक्रिशन. असं हार्मोन की जे काय करतं, आपलं युरिन आउटपुट जे आहे, ओके, युरिन बॉडीच्या बाहेर टाकलं जाणारी जी प्रक्रिया आहे तिला ते काय करतं, इनिबिट करतं. सो अल्डोस्टेरॉनला जर आपण इनिबिट केलं तर आपलं युरिन आउटपुट, युरिनचं एक्सक्रिशन आहे ते काय करू शकतं, इन्क्रीज होऊ शकतं. म्हणून आपले डायुरेटिक्स या अल्डोस्टेरॉनला काय करतात, इनिबिट करतात, त्याला अँटागोनाइज करतात. सो व्हॉट इज मीन बाय डायुरेटिक्स? डायुरेटिक्स आर द drugs which increase the rate of formation and excretion of urine through kidney. They increase the excretion of sodium ion and other ions along with water by decreasing its reabsorption or osmotic action or by antagonizing the action of aldosterone. Aldosterone is the anti-diuretics hormones. Okay, so this is the definition of diuretics. ही डायुरेटिक्सची डेफिनेशन आहे, व्यवस्थित करा तुम्ही, कारण एक्झामला ही कंपल्सरी विचारलं जातं डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन. कोणताही चॅप्टर तुम्ही करायला घ्याल एक्झामच्या दृष्टीने तर डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन हे त्याचं कंपल्सरी आहे. भले ती एक्झाम तुमची MCQ बेस जरी झाली तरी तुम्हाला क्लासिफिकेशनमधलं किंवा डेफिनेशनमधलं विचारू शकतात. क्लासिफिकेशनमधलं एखादा कोणताही क्लास विचारू शकतात आणि विचारू शकतात या क्लासमधलं खालील 4 ऑप्शनमधलं कोणता ड्रग या क्लासमध्ये येतो तो आयडेंटिफाय करा. सो त्याच्यासाठी तुम्हाला क्लासिफिकेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तुमचं भविष्यातलं जे फ्युचर आहे ॲज अ फार्मासिस्ट म्हणून, त्यावेळी तुम्हाला ड्रगचं नाव कुणी जरी एखाद्याने विचारलं, काय बाबा करतो तू, फार्मसीला आहे, तर हा ड्रग कशावरती येतो, तर ॲटलिस्ट तुम्हाला माहीत असलं पाहिजे की बाबा कॅफिन आहे, युरिया आहे, मॅनिटॉल आहे किंवा क्लोरथायाझाईड आहे, हायड्रोक्लोरथायाझाईड आहे, ॲसिटाझोलामाइड आहे. हे काय आहेत, तर डायुरेटिक्स आहेत. युरिनच्या, किडनी फेल्युअरच्या कंडिशनमध्ये युरिन आउटपुट वाढवण्यासाठी आपण त्यांना यूज करतो. हे ॲटलिस्ट फार्मासिस्ट म्हणून आपली इज्जत वाचवण्यासाठी आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी हे क्लासिफिकेशन महत्त्वाचं असतं. सो लेट सी द क्लासिफिकेशन. सो दिस डायुरेटिक्स इज ॲक्च्युली क्लासिफाईड बाय 2 मेथड्स. ओके, 2 मेथड आहेत. एक म्हणजे फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन आहे आणि दुसरं क्लासिफिकेशन आहे ते म्हणजे केमिकल क्लासिफिकेशन. ओके, सो एक्झाममध्ये तुम्ही कोणतंही एक लिहू शकता. ओके, दोन्ही लिहिलं तर वेल अँड गुड, ते तुमच्यासाठीच चांगलं आहे. जर थेअरी पेपर जो मोठा असतो त्याच्यामध्ये दोन्ही क्लासिफिकेशन जर आपण लिहिली तर ती आपल्याच दृष्टीने चांगली आहेत, कारण तुमचं इम्प्रेशन तिथे कसं पडणार असतं, चांगलं पडणार असतं. ओके, सो डायुरेटिक्स आर क्लासिफाईड बाय 2 वेज. इन द फर्स्ट वे इट इज क्लासिफाईड इंटू बेसिकली 8 क्लास. पहिलं क्लासिफिकेशन आहे की ज्याच्यामध्ये 8 प्रकारे क्लासिफाईड केलं जातं. त्यातला पहिला क्लास आहे तो वॉटर अँड ऑस्मोटिक एजंट. दिस वॉटर अँड ऑस्मोटिक एजंट अगेन क्लासिफाईड इंटू 2 सब क्लास. इन दॅट इलेक्ट्रोलाइट्स अँड सेकंड वन इज द नॉन इलेक्ट्रोलाइट्स. देन सेकंड क्लास इज ऑर्गॅनिक मर्क्युरियल्स. देन थर्ड्स acidifying agent. Then fourth one alpha beta unsaturated ketones. Then fifth one purines and related compound. Sixth one sulfonamides. Sulfonamides class is again classified into 3 subclass. In that first one is the carbonic anhydrase inhibitor, benzothiazine. Then third one is the sulfamoyl benzoic acid derivative. Then 7th class is endocrine antagonist.
which is also called as aldosterone antagonist, जे आताच आपण डेफिनेशन मध्ये बघितलं होतं की अल्डोस्टेरॉन एन्झाईम कशा प्रकारे ऍक्ट होतं आणि त्यांचं अँटागोनिस्ट करणं का गरजेचं असतं. देन लास्ट क्लास दॅट इज 8th, miscellaneous agents. Okay, let's see the first classification in detail. So first class is water and osmotic agent, which is again divided into two subclass, that is electrolytes and non-electrolytes. So example of electrolytes is sodium and potassium salt. Electrolyte, sodium and potassium salt. Then second subclass is non-electrolyte. Example is mannitol and urea. Example काय आहे त्याचं, mannitol आणि urea. Then organic mercurials. Example is mercallial acids. Organic mercurials, example is mercallial acid. Then third class is acidifying agents. Example is ammonium chloride, arginine hydrochloride. Ammonium chloride and arginine hydrochloride. Then fourth class is alpha beta unsaturated ketones. Example is ethacranic acid. Alpha beta unsaturated ketones, example is ethacranic acid. Then fifth one, purinase and related compounds, example is caffeine. Then sulfonamides, which is again classified into three subclass. In that first, carbonic anhydrase inhibitor, example is acetazolamide. Carbonic anhydrase inhibitor, example is acetazolamide. Then benzothiazide, example is chlorothiazide and hydrochlorothiazides. Okay, then third subclass is from sulfonamide, sulfamoyl benzoic acid derivative, example is furosemide. Then seventh one, endocrine antagonist, which is also called as aldosterone antagonist, example is spironolactone. Then last one, miscellaneous agent, there is trimeterine. Okay, so this is the classification of diuretics. Then second, diuretics is also classified as, example is, first one is the weak diuretics. Okay, weak diuretics, moderately efficacious diuretics, very efficacious diuretics, which is also called as high selling diuretics. Okay, so diuretics च्या इफेक्ट नुसार त्यांना क्लासिफाय केलं गेलेलं आहे. त्यातलं मधलं पहिलं आहे ते म्हणजे इथे वीक डायुरेटिक्स. या वीक डायुरेटिक्स इज अगेन क्लासिफाइड इनटू थ्री सब क्लासेस. देर आर ऑस्मोटिक diuretics, xanthine derivative, carbonic anhydrase inhibitor. Then second class is moderately efficacious, म्हणजे medium effect ज्याचा असेल, which is again sub classified into, first one is the osmotic diuretics and second one is the benzothiazide derivative. Then third one is the very efficacious diuretics, which is also called as high selling diuretics. What is meant by high selling diuretics, we will see into the next part. Okay, then potassium sparing diuretics, which is again classified into aldosterone antagonist and renal epithelial sodium channel inhibitors. Okay, so let's see in details. So first one is the weak diuretics, in the which is again subclassified into osmotic diuretics. Example for this osmotic diuretics is sodium and potassium salts. Okay, then second class is the xanthine derivative. So example from this class is aminophyllines. Okay, then third subclass is carbonic anhydrase inhibitors. Okay, so example is acetazolamides. Then moderately efficacious diuretics. So this moderately efficacious diuretics again subclassified into two class. In that first one is the again osmotic diuretics. Example is mannitol, sucrose and glycerol. Okay, then benzothiazide derivative. Example is chlorthalidone and chloroxazone. Okay, chlorthalidone and chloroxazone. Then very efficacious diuretics, which is also called as high selling diuretics. Example is furosemides and ethacranic acid. Then potassium sparing diuretics, aldosterone antagonist. Potassium sparing diuretics again classified into two subclass, that is aldosterone antagonist. Example is spironolactone. Then renal epithelial sodium channel inhibitor, the example is trimeterine and
ॲमिलोराइड्स, ट्रायमॅटेरिन अँड ॲमिलोराइड्स. रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनिबिटर म्हणजे काय, रिनल किडनीच्या ज्या इपिथेलियल लायनिंग आहे, सेल लायनिंग जे आहे तिथे काय असतं, सोडियम चॅनल्स असतात की जे काय करतात, सोडियम आयनला रिॲब्सॉर्ब करतात. आणि आपण बघितलं होतं मगाशीच इंट्रोडक्शनमध्ये की सोडियम आयन रिॲब्सॉर्ब झाले तर युरिनचं एक्सक्रिशन काय होतं, कमी होतं. त्याच्यामुळे या सोडियम चॅनलला इनिबिट केलं तर काय होऊ शकतं, युरिन एक्सक्रिशन वाढू शकतं. सो हे जे ड्रग्स आहेत ॲमिलोराइड अँड ट्रायमॅटेरिन हे त्या चॅनलला काय करतात, इनिबिट करतात. सो दिस इज रिगार्डिंग द क्लासिफिकेशन ऑफ द डाययुरेटिक्स. देन व्हॉट इज मीन बाय लो सेलिंग डाययुरेटिक्स अँड व्हॉट इज मीन बाय हाय सेलिंग डायुरेटिक्स. ओके, सो लो सेलिंग डायुरेटिक्सचे ॲक्च्युली दोन टर्मिनॉलॉजी आहेत. त्यातली पहिली म्हणजे लो सेलिंग डायुरेटिक्स आणि दुसरे म्हणजे हाय सेलिंग डायुरेटिक्स. हाय सेलिंग डायुरेटिक्सला दुसरं म्हटलं नाव दिलं गेलं की लूप डायुरेटिक्स. सो व्हॉट इज मीन बाय लो सेलिंग डायुरेटिक्स, सो दे हॅव लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन. यांची ॲक्शन जी असते ती काय असते, जास्त काळासाठी राहते. म्हणजे जर तुम्हाला युरिनचा काही प्रॉब्लेम असेल एक्सक्रिशनचा आणि आपण जर हे लो सेलिंग डायुरेटिक्स जर घेतलं असेल तर ते लो सेलिंग डायुरेटिक्स कमीत कमी 8 तासापर्यंत त्याचा प्रभाव दाखवतं, इफेक्ट दाखवतं. देन मीडियम पोटन्सी, पण त्याची पोटन्सी जी आहे, त्याची प्रभावता जी आहे ती कशी आहे, कमी आहे. देन आर युजफुल इन लॉंग टर्म थेरपी. एखाद्या पेशंटसाठी त्याला जर जास्त कालावधीसाठी डायुरेटिक्स वापरायचं असेल तर त्यावेळी आपण काय करू शकतो, लो सिलिंग डायुरेटिक्स यूज करू शकतो. सो व्हॉट इज मीन बाय लो सिलिंग डायुरेटिक्स, एक्झामला विचारू शकतात तुम्हाला. सो दे हॅव लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन, मीडियम पोटन्सी अँड आर युजफुल इन लॉंग टर्म therapy. Okay, then what is meant by high selling diuretics? This high selling diuretics is also called as loop diuretics. So they have rapid onset action but shorter duration of action. यांची जी ॲक्शन आहे त्यांचे जो की ते काय होतात, लगेच ॲक्ट होतात. ओके, पण ते काय राहतात, कमी काळासाठी काय राहतात, ॲक्टिव्ह राहतात. ॲज दे मेनली ॲक्ट ऑन असेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनले. ओके, आपण नेफ्रॉनचं जे स्ट्रक्चर बघितलं होतं त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होता, असेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनले बघितला होता. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, लूप डायुरेटिक्स म्हटलं जातं. सो इथे रिझन विचारू शकतात तुम्हाला, वाय high selling diuretics are called as loop diuretics. Why high selling diuretics is called as loop diuretics? High selling diuretics लाच loop diuretics का म्हटलं जातं, because this high selling diuretics mainly act on ascending limb of loop of Henle. हे जे high selling diuretics आहेत ते काय होतात, मेनली कोणावरती जाऊन ऍक्ट होतात, तर लूप ऑफ हेनलेचा जो असेंडिंग लिंब आहे त्याच्यावरती ऍक्ट होतात. आणि लूप ऑफ हेनलेवरती ऍक्ट होत असल्यामुळं त्यांना काय म्हटलं जातं, लूप डायुरेटिक्स म्हटलं जातं. दे प्रोड्यूस इंटेन्स डायुरेसिस अँड दे आर हायली पोटंट डायुरेटिक. ते काय करतात, घेतल्या लगेच अगदी कमी कालावधीत तुमचं युरिन बॉडीच्या बाहेर जायला सुरुवात होते आणि त्यांची पोटन्सी सुद्धा कशी असते, जास्त असते. सो दीज आर द meaning of low ceiling diuretics and high ceiling diuretics. सो कळलं तुम्हाला लो सिलिंग डायुरेटिक्स म्हणजे काय आणि हाय सिलिंग डायुरेटिक्स म्हणजे काय. सो डेफिनेशन क्लासिफिकेशन दोन प्रकारे आहे. एक्झामला कोणताही एक लिहा. माझं म्हणणं आहे की तुम्ही हे जो मोठा आहे तुम्हाला जर एकच लिहायचं असेल, ओके, काही जण हुशार मुलं आहेत ते दोन्हीही लिहितील, त्याबद्दल काही वादच नाही. दोन्ही लिहिणं हे ऑलवेज बेस्ट अँड व्हेरी गुड. पण जर एकच लिहायचं असेल कोणाला तर जे हे छोटं लिहिण्यापेक्षा हे जे मोठं आहे 8 पॉईंटवालं हे तुम्ही लिहिलं तर इट इज व्हेरी गुड इम्प्रेशन on your papers. Okay, so then low ceiling diuretic and high ceiling diuretic. Then first compound from this diuretic class, it is the furosemides. Okay, so this furosemide, it is the, as I put star mark here. Okay, so this structure as well as IUPAC name is very important. So आता तुम्ही स्ट्रक्चर बघितलात या फ्युरोझामाइडचं. सो स्ट्रक्चर एक्झामला विचारतात, त्याचबरोबर IUPAC नेम सुद्धा विचारला जातो फ्युरोझामाइडचं. सो फ्युरोझामाइडचं स्ट्रक्चरमध्ये काय काय आहे पहिल्यांदा आपण बघूया. सबस्टिट्यूट काय काय आहेत, मेन रिंग कोणती आहे. सो पहिली रिंग आहे एक बेन्झिन रिंग आहे इथे. ओके, बेन्झिन रिंग आहे. त्याच्यानंतर तिचे नंबरिंग दिलं मी 1 2 3 4 5 and 6. आता तिच्या पहिल्या पोझिशनला कोण अटॅच झालेला आहे, COOH. तिच्या पहिल्या पोझिशनला कोण अटॅच झालेला आहे तर COOH ग्रुप जो आहे तो तिच्या पहिल्या पोझिशनला काय झालेला आहे, अटॅच झालेला आहे. आता पहिल्या पोझिशनला COOH आहे, बरोबर आहे, पहिल्या पोझिशनला COOH आहे या ठिकाणी.
इथे बघा हा कोणता ग्रुप आहे, हा COOH ग्रुप आहे. म्हणजे कोणता झाला, कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप झाला, म्हणजे एक ऍसिड ग्रुप आहे. ओके, देन सेकंड at position number 2 there is one ring attached, that is NHCH2, and is 5-member ring fused with oxygen atom. Okay, so this is actually this ring, या रिंगला काय म्हटलं जातं तर ही फुरफुराईल रिंग आहे. ओके, आणि तिला CH2OH या पूर्ण रिंगला काय म्हटलं जातं तर फुरफुराईल रिंग म्हटलं जातं. ही पूर्ण जी रिंग आहे, ओके, कोणती, ही पूर्ण अगदी CH2 आणि ही 5-member रिंग कंटेनिंग ऑक्सिजन, या रिंगला काय म्हटलं जातं, फुरफुराईल रिंग म्हटलं जातं. ओके, आणि जर आपण ही इथून NH म्हणजे अमायनो ग्रुप CH2 आणि ही 5-member रिंग ही पूर्ण रिंग घेतली तर हिला म्हटलं जातं फुरफुराईल अमायनो. ओके, सो आपल्याला मिळाला दोन सबस्टिट्यूएंट मिळाले, कोणता, एक आहे ऍसिड आणि दुसरा आहे फुरफुराईल किंवा फुरफुराईल अमायनो. आता चौथ्या पोझिशनला कोण आहे इथे, हा कोण आहे चौथ्या पोझिशनला, चौथ्या पोझिशनला कोण आहे इथे तर क्लोरो ग्रुप अटॅच झालेला आहे चौथ्या पोझिशनला. हा कोणता आहे चौथ्या पोझिशनला, क्लोरो ग्रुप अटॅच झालेला आहे. ओके, सो क्लोरो झाला. त्याच्यानंतर पाचव्या पोझिशनला, इथे पाचव्या पोझिशनला कोण आहे, हा SO2NH2, हा कोण आहे सल्फामोइल ग्रुप आहे. सो आपल्याला सबस्टिट्यूएंट मिळालेले आहेत, कोणते कोणते मिळालेले आहेत सबस्टिट्यूएंट, पहिला झाला कार्बोक्सिलिक ऍसिड COH, सेकंड पोझिशनला फुरफुराईल किंवा फुरफुराईल अमायनो, फोर्थ पोझिशनला क्लोरो ग्रुप अँड फिफ्थ पोझिशनला सल्फोनिल अमायनो ग्रुप. ओके, सल्फोनिल अमायनो ग्रुप. आता यातला बेसिक जो आहे तो म्हणजे पॅरेंट कंपाऊंड जे आहे ते कोणतं आहे, ऍसिड आहे. म्हणजे याचं जे पॅरेंट कंपाऊंड म्हणजे काय तर थोडक्यात आपलं जसं सरनेम असतं तसं IUPAC नेममध्ये पॅरेंट कंपाऊंड असतं. म्हणजे याचं सरनेम जे असणार आहे ते काय असणार आहे, ऍसिड असणार आहे. सो कोणता ऍसिड असणार आहे तर दोन प्रकारची ऍसिड इथे असू शकतात. एक म्हणजे हे जे कंपाऊंड आहे, सबस्टिट्यूएंट ब्लँक करा तुम्ही, आणि हे जे कंपाऊंड आहे ही बेन्झीन रिंग, तिथपासून ते अगदी हे जे स्ट्रक्चर आहे जे मी रेड कलरनी ग्राउंडेड केलंय याला काय म्हटलं जातं तर बेन्झीन रिंगला ऍसिड ग्रुप अटॅच झालाय, सो इट इज कॉल्ड ॲज अ बेन्झॉइक ऍसिड. ओके, किंवा हे बेन्झॉइक ऍसिड झालं, किंवा इथे एक दुसरा ऍसिड प्रेझेंट आहे ते म्हणजे अँथ्रॅनिलिक ऍसिड. अँथ्रॅनिलिक ऍसिड कशा प्रकारे तर ही बेन्झीन रिंग आणि हा जो NH ग्रुप आहे, NH ग्रुप तो कन्सिडर केला, हा COH ग्रुप कन्सिडर केला आणि ही बेन्झीन रिंग कन्सिडर केली, तर हे स्ट्रक्चर कोणतं झालं तर ते स्ट्रक्चर झालं ते म्हणजे अँथ्रॅनिलिक ऍसिडचं. ओके, सो याचा IUPAC नेम दोन प्रकारे येऊ शकतं. एक पॅरेंट नेम आपण घेऊ शकतो बेन्झॉइक ऍसिड आणि दुसरं पॅरेंट नेम आपण घेऊ शकतो ते म्हणजे अँथ्रॅनिलिक ऍसिड. सो दोन्ही प्रकारे आपण बघणार आहोत. सो आतापर्यंत आपण ग्रुप कोणते कोणते बघितलेले आहेत याच्यामध्ये तर आहे ऍसिड ग्रुप आहे, अमायनो ग्रुप आहे, फुरफुराईल अमायनो आहे, क्लोरो आहे आणि सल्फामोइल आहे. ओके, सो अल्फाबेटिकल ऑर्डर ABCD नुसार जर आपण घ्यायला गेलो तर पहिला क्लोरो ग्रुप येणार, C फर्स्ट, सो 4 क्लोरो. ओके, पहिला क्लोरो ग्रुप येणार, सो 4 क्लोरो. देन N फुरफुराईल, ओके, N फुरफुराईल, देन 5 सल्फामोइल आणि पॅरेंट नेम जर अँथ्रॅनिलिक ऍसिड घेतलं तर 5 सल्फामोइल अँथ्रॅनिलिक ऍसिड. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की अँथ्रॅनिलिक ऍसिड घेताना इथे फक्त N फुरफुराईल येईल आणि बेन्झॉइक ऍसिड घेताना इथे 2 फुरफुराईल अमायनो येईल, कारण बेन्झॉइक ऍसिड घेताना फक्त बेन्झीन रिंग आणि ऍसिड घेतो आणि हा फुरफुराईल अमायनो म्हणून आपण काय करतो कन्सिडर करतो. ओके, सो 4 क्लोरो N फुरफुराईल 5 सल्फामोइल अँथ्रॅनिलिक ऍसिड, किंवा दुसरा IUPAC नेम याचं होऊ शकतं ते म्हणजे 4 क्लोरो 2 फुरफुराईल अमायनो 5 सल्फामोइल बेन्झॉइक ऍसिड्स. ओके, आताच आपण ग्रुप बघितले. ओके, ग्रुप बघितलेले आहेत. आता आपण कोणते कोणते आहेत, पहिला आहे तो म्हणजे क्लोरो ग्रुप आहे. ओके, त्याच्यानंतर फुरफुराईल ग्रुप आहे, सल्फामोइल ग्रुप आहे, अँथ्रॅनिलिक ऍसिड ग्रुप आहे. ओके, सो अशा प्रकारचे सगळे हे काय आहेत ग्रुप आहेत. ओके, सो 4 क्लोरो N फुरफुराईल 5 सल्फामोइल अँथ्रॅनिलिक ऍसिड, किंवा 4 क्लोरो 2 फुरफुराईल अमायनो 5 सल्फामोइल बेन्झॉइक ऍसिड. 4 क्लोरो म्हणजे कोणता ग्रुप, हा इथे झाला आपला 4 क्लोरो ग्रुप, हा झाला 4 क्लोरो. त्याच्यानंतर N फुरफुराईल म्हणजे कोणता, हा सेकंड पोझिशनला अटॅच असलेला N फुरफुराईल, हा फक्त झाला N फुरफुराईल. देन 5 सल्फामोइल कोणता तर हा झाला आपला
5 सल्फामोइल ग्रुप. आणि अँथ्रायनिलिक ॲसिड कोणतं, तर ही बेन्झिन रिंग, हा NH आणि हा COOH हा सगळा झाला आपला अँथ्रायनिलिक ॲसिड. आता दुसऱ्या प्रकारे जर बघायचं झालं 4 क्लोरो, कोणता घेणार 4 क्लोरोला, हा झाला तुमचा 4 क्लोरो. त्याच्यानंतर 4 क्लोरो नंतर काय आहे 2 फुरफुराइल अमायनो, म्हणजे या अमायनो ग्रुप पासून ही फुरफुराइल रिंग सेकंड पोझिशनला अटॅच आहे या आपल्या बेन्झिन रिंगच्या, म्हणून 2 फुरफुराइल अमायनो. त्याच्यानंतर कुठला आहे तर 5 सल्फामोइल आहे. त्याच्यानंतर कोणता आहे 5 सल्फामोइल. 5 सल्फामोइल कोणता, तर हा ग्रुप आहे तो 5 सल्फामोइल आहे. त्यानंतर बेन्झॉइक ॲसिड. आता बेन्झॉइक ॲसिड ग्रुप कोणता, तर हा जो आहे इथून ही बेन्झिन रिंग आणि हा ॲसिडिक ग्रुप हा काय झाला बेन्झॉइक ॲसिड, म्हणून नाव काय झालं त्याचं 4 क्लोरो 2 फुरफुराइल अमायनो 5 सल्फामोइल बेन्झॉइक ॲसिड. सो दिस इज रिगार्डिंग द स्ट्रक्चर अँड आयुपॅक नेम ऑफ फ्युरोझामाइड. हे काय झालं स्ट्रक्चर झालं आणि आयुपॅक नेम झालं फ्युरोझामाइडचं. ओके, सो इथं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं स्ट्रक्चर त्याचबरोबर आयुपॅक नेम जे आहे फ्युरोझामाइडचं ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काय आहे इम्पॉर्टंट आहे. देन लेट्स सी द फिजिकल प्रॉपर्टी अँड अदर प्रॉपर्टी ऑफ दिस फ्युरोझामाइड. सो दिस फ्युरोझामाइड इट इज ॲक्च्युअली द सल्फामोइल derivative. Okay, सल्फामोइल बेन्झोइक ॲसिड डेरिव्हेटिव्ह और एन्थ्रायनिलिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. हा काय आहे सल्फामोइड बेन्झोइक ॲसिड किंवा एन्थ्रायनिलिक ॲसिडची डेरिव्हेटिव्ह आहे. ते आत्ताच आपण आयुपॅक नेममध्ये काय केलेलं होतं बघितलं होतं. अँड इट इज हाय सेलिंग डायुरेटिक्स और लूप डायुरेटिक्स. हे कसं आहे हाय सेलिंग डायुरेटिक्स आहे. हाय सेलिंग म्हणजे काय तर त्याची रॅपिड ॲक्शन होते, फक्त शॉर्टर ड्युरेशन ऑफ ॲक्शन असते, लगेच ॲक्ट होतं पण काही कमी काळासाठी ते काय होतं ॲक्ट होतं. आणि त्याला लूप डायुरेटिक्स म्हणतात कारण हे फ्युरोझामाइड काय होतं असेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनलेवर जाऊन काय होतं ॲक्ट होतं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं लूप डायुरेटिक्स म्हटलं जातं. देन लेट्स सी द फिजिकल प्रॉपर्टीज. इट इज द क्रिस्टलाइन पावडर विच इज ऑकर इन द व्हाईट कलर. सो त्याचा कलर कसा असतो व्हाईट कलर असतो आणि क्रिस्टलाइन पावडर फॉर्ममध्ये ते अवेलेबल असतं. त्याच्यानंतर ते ओडरलेस आहे आणि टेस्टलेस आहे. सो इट इज ओडरलेस अँड tasteless. Then third one regarding solubility, so it is slightly soluble in water. वॉटरमध्ये तेवढंसं म्हणावं तितकं सोल्युबल नसतं, बट अल्कली हायड्रॉक्साईड जी आहेत म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड असेल, पोटॅशियम हायड्रॉक्साईड असेल, अमोनियम हायड्रॉक्साईड असतील, त्याच्यामध्ये हे कसं आहे तर सोल्युबल आहे. ओके, सो दिस इज द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ दिस फ्युरोझामाइड. Then stability and storage condition. If we see stability and storage condition, so this it is actually stable in air. Air मध्ये कसं आहे ते स्टेबल आहे, ॲक्च्युली स्टेबल इन एअर बट अफेक्टेड बाय लाईट. बट लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर ते अफेक्ट होतं. सो आपला कंटेनर जो आहे तो लाईट रेझिस्टंट कंटेनर असला पाहिजे, त्याचबरोबर वेल क्लोज कंटेनर असला पाहिजे. सो स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन इट इज स्टेबल इन एअर बट अफेक्टेड बाय लाईट, हेन्स इट इज स्टोर इन वेल क्लोज लाईट रेझिस्टंट containers. Okay, then what are the uses of this furosemide? So this furosemide is basically used as a diuretics. त्याला diuretics युरिनचं एक्सक्रेशन बॉडीमधून वाढवण्यासाठी यूज केलं जातं. then to treat ओडिमा. ओके, एडिमा जो आहे तो ट्रीट करण्यासाठी कशाशी रिलेटेड तर हार्ट फेल्युअर, कंजेक्टिव्ह हार्ट फेल्युअरमुळे झालेला ओडिमा असेल म्हणजे कुठे स्वेलिंग आलं असेल तर त्याच्यासाठी, लिव्हर सिरोसिस लिव्हर तुमचा डॅमेज झाले असेल आणि त्याच्यामुळे सूज आली असेल तर त्याच्यासाठी, आणि रिनल डिसीज म्हणजे किडनीला काही प्रॉब्लेम झाल्यामुळे जर काही एडिमा आला असेल तर त्याच्यासाठी त्याला काय केलं जातं यूज केलं जातं. ओके, देन इट इज यूज फॉर मॅनेजमेंट ऑफ हायपरटेन्शन. आता डायुरेटिक्स आहे आणि किडनीद्वारे ब्लड प्रेशर मेंटेन केला जातो. सो हायपरटेन्शन ब्लड प्रेशर जर इन्क्रीज झाला असेल सो ते त्या कंडिशनला आपण त्याला काय करू शकतो यूज करू शकतो. ओके, सो दीज आर सम युजेस, फिजिकल प्रॉपर्टी अँड स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन ऑफ फ्युरोझामाइड्स. ओके, फिजिकल प्रॉपर्टी आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. स्ट्रक्चर आणि आयुपॅक नेम सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कोणता आहे तर इंजेक्शन आणि टॅबलेट या दोन फॉर्ममध्ये फ्युरोझामाइड काय असतो अवेलेबल असतो. सो फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन किंवा ऑफिशियल प्रिपरेशन्स फ्युरोझामाइड इंजेक्शन अँड सेकंड फ्युरोझामाइड टॅबलेट्स. आणि ब्रँड नेम जर आपण बघायला गेलो या फ्युरोझामाइडचे तर ब्रँड नेम्स आहेत ते म्हणजे लॅसिक्स. या टॅबलेटला तुम्ही मेडिकलमध्ये फॅमिलियर असाल, ज्यांचे मेडिकल आहेत त्याच्यामध्ये ही टॅबलेट जास्त प्रमाणात डॉक्टरांकडून वापरली जाते ॲज अ डायुरेटिक्स म्हणून. लॅसिक्स, त्याच्यानंतर सॅल्युरेक्स, कॅटलेक्स अँड फ्युरोसेमिन
Okay, Lasix, Salurex, Catlex and Furosamine. So this is regarding the brand names of furosamides. ओके, सो आज जे काही झालंय आजच्या चॅप्टरमध्ये पहिली झालेली आहे ते म्हणजे इंट्रोडक्शन पार्ट तुमचा झालेला आहे. ओके, सो फ्युरोझामाइडमध्ये स्ट्रक्चर, फिजिकल प्रॉपर्टी, त्याचबरोबर IUPAC नेम, या काय आहेत सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट आहे दोन्ही प्रकारचं. देन त्याच्यानंतर तुम्हाला लूप डायुरेटिक्स म्हणजे काय आणि हाय सेलिंग डायुरेटिक्स म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर क्लिनिकल युजेस ऑफ डायुरेटिक्स. ओके, देन इंट्रोडक्शन हे तुम्हाला तुमच्या माहितीसाठी असणं गरजेचं आहे. ओके, डायुरेटिक्समधले रिमेनिंग जी कंपाऊंड आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोतच. ओके, याच्यामध्ये आजचा जे काही पॉईंट शिकवला गेला त्याच्यामध्ये काही कळलं नसेल, काही डाऊट्स असतील किंवा काही गोष्टी क्लिअर झाल्या नसतील तर मला विचारा. आपण तुमचे डाऊट्स आणि काही शंका असतील त्या क्लिअर करूया. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. हॅपी लर्निंग. स्टे हेल्दी, स्टे happy. Thank you so much.